नाजरीन, आप देख रहे हैं जी सलाम, आपसे मुखातिब हूं मैं शाहबाज। आपको उद्धव ठाकरे की प्रेस कॉन्फ्रेंस में ले चलते हैं। आम्हाला जे विषय आम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे। आता हे विषय कोणते कोणते त्याची मी केवळ एक सूची वाचतो। अधिक माहिती पाहिजे असेल तर त्या विषयाची माझ्यासोबत माननीय उपमुख्यमंत्री महोदय आहेत, अशोकराव सुद्धा आहेत, मुख्य सचिव देखील आहेत। तर ही या विषयाची सूची मी आपल्याला सांगतो। एक तर सर्वांना कल्पना आहे की राज्यामध्ये जे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये एक विषय नक्कीच मराठा आरक्षणाचा आहे, ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्याबद्दल आणखीन आपल्याला माहिती असेल तर अशोकराव सांगतीलच। तसाच दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण, त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। त्याहीबद्दल आम्ही सांगितलं, कारण हा विषय संपूर्ण देशाचा होऊ शकतो। देशामध्ये हा विषय वाढू शकतो आणि हा देशपातळीवरचा विषय आहे। नंतरचा एक आहे तो मागासवर्गीयांचे बढतीमधील आरक्षण, हा एक विषय आहे। नंतर चौथा विषय जो आहे तो म्हणजे मेट्रो कार शेडसाठी कांजूर मार्ग येथील जागेची उपलब्धता, त्याच्याबद्दल एक चर्चा झालेली आहे। साहजिकच आहे जो विषय नेहमी चर्चेला जातो तो म्हणजे जीएसटीचं येणं, हे वेळेवर येणं, याच्यासाठी सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आणखीन एक जो महत्त्वाचा विषय आहे तो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे, ते म्हणजे पीक कर्ज जसं असतं तसं पीक विमा। त्या विम्याबद्दल ज्या काही अटीतटी शर्ती आहेत, आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये बीड मॉडेल एक आम्ही केलेलं आहे, बीडचं मॉडेल। त्या अनुषंगाने त्याही सूचना आम्ही त्यांना सांगितलेत की आपण तशा सूचना आपण यांना द्याव्या प्रशासनाला। नंतर राज्यामध्ये बल्क ड्रग पार्क, त्या स्पर्धात्मक निविदेस मंजुरीसाठी हा एक विषय, त्याच्याबद्दल त्यांच्याशी बोललेलो आहे। महत्त्वाचा विषय जो मी किंवा आम्ही मुंबईमध्ये बोललेलो आहोत आणि तिथून सुद्धा त्यांना विनंती केली होती, ती आज प्रत्यक्ष भेटून केली। गेले काही वर्ष आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला जो किनारपट्टीचा भाग आहे तिथे चक्रीवादळं ही येऊन आदळतात। एक 8-15 दिवसापूर्वी सुद्धा एक वादळ आपल्याला जेमतेम स्पर्श करून गेलं आणि त्यांनी सुद्धा नुसतं स्पर्श केला तरी मोठा दणका दिलेला आहे। तर अशा वेळेला जी मदत असते त्या मदतीचे निकष हे आता जुने झालेले आहेत। एनडीआरएफचे जे असतात नॉर्म ते बदलणं हे गरजेचं आहे, कारण ती मदत अपुरी पडते। राज्य सरकारने गेल्याही वेळेला निकष बदलून जे निकष आहेत एनडीआरएफचे त्याच्यापेक्षा अधिक मदत गेल्याही वेळेला केली, याही वेळेला केली, पण हे निकष मुळामध्ये एनडीआरएफचे बदलले गेले पाहिजे। 9वा विषय जो आहे तो 14व्या वित्त आयोगातील थकीत निधी तो मिळण्यासाठी एक आहे शहरी स्थानिक संस्थांसाठी। तसंच 14व्या वित्त आयोगातील थकीत निधीची परफॉर्मन्स ग्रँटी, ह्या बोललो तोच विषय आहे। आणि आणखीन एक महत्त्वाचा विषय जो प्रत्येकाचे एक दिवस असतात, पर्यावरण दिन असतो, आणखीन काही दिन असतो, तसं आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक मराठी भाषा दिन असतो। तो मराठी भाषा दिन आल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी तेव्हा एक तिकडे चर्चा होते। तर तोही जो प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारी प्रलंबित आहे, त्याहीबद्दल आम्ही विनंती केलेली आहे की राज्य सरकारकडून बरीचशी माहिती दिली गेलेली आहे, आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर तीही आम्ही देऊ, पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल लवकरात लवकर आपण सूचना द्या। तर अशा सगळ्या विषयांवरती त्यांच्याशी विस्तृतपणाने चर्चा झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की त्या सर्व बाबतींमध्ये आम्ही पत्रसुद्धा दिलेली आहेत। त्यांनी सांगितलेले की मी याच्यात नक्की माहिती घेतो आणि लक्ष घालतो। तर आम्हाला आशा आहे, अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्यांच्याकडनं याच्या सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय होतील। सन्माननीय मुख्यमंत्री जी, सन्माननीय उपमुख्यमंत्री जी, मुख्य सचिव, सन्माननीय खासदार, मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व सन्माननीय, मुख्यमंत्र्यांनी विचार केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सन्माननीय प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली आणि मराठा आरक्षणा संदर्भामध्ये जो विषय आहे
त्यांनी कल्पना दिली की 5 मे 2021ला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतल्याचं आम्ही त्यांना नमूद केलेलं आहे. म्हणजे 5 मेला मराठा आरक्षणाला देण्यासंदर्भामध्ये एक तर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर SC-BCचे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही. कुठल्याही राज्यांना या जजमेंटनंतर त्यांनी सांगितलं आहे की यांनी स्पष्ट नमूद केलं आहे घटना दुरुस्ती झाल्यानंतर अधिकार हा कुठल्याही राज्यांना एखाद्या समाजाचा बॅकवर्डनेस ठरवण्याचा किंवा त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय आता राज्यांना घेता येणार नाही. आणि दुसरं म्हणजे इंदिरा साहनीची जी मागची केस लॉ तो लक्षात घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादाही पार करता येणार नाही. हा 2 महत्त्वाचे विषय आता त्याची बॅकग्राऊंड आम्ही त्यांना विस्तृत सांगितलेली आहे. परंतु हे 2 विषय या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टच्या प्रामुख्याने हे समोर आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही जे रिव्ह्यू पिटिशन केंद्राने जे दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्या जजमेंटमध्ये त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये केवळ राज्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातला विषय हा थोडा कामाचा नाही आहे. राज्यांना अधिकार असले पाहिजेत, राज्यांना एखाद्या समाजाचा बॅकवर्ड ठरवण्यावर इतपत अधिकार असले पाहिजे यात आमचं दुमत नाहीच आहे. परंतु फक्त हे अधिकार प्रदान करून उपयोग होणार नाही. जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा ही जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा मागे लागणार नाही. हा प्रामुख्याने आम्ही त्यांना सांगितलेला आहे. आणि म्हणून 50% आरक्षणाची मर्यादा ही शिथिल करावी अशा प्रकारचा युक्तिवाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला पाहिजे, केंद्राकडूनही झाला पाहिजे. आम्ही सुद्धा समर्थन याचं करतो. आमची म्हणणं की आम्हाला राज्य अधिकार असलं पाहिजे. परंतु त्याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही नमूद केला की सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन राज्य परिस्थिती दाखल करणारच आहे. म्हणजे दिलीप भोसले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या समितीचा अहवाल आलेला आहे. त्या अहवालाच्या अनुषंगाने या जजमेंटच्या बाबतीमध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची राज्यशासनाची भूमिका आहेच. परंतु हे करत असताना आम्हाला विनंती एवढीच करायची की आम्हाला अधिकार द्या. आम्ही हे निर्णय राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातली किंवा जे काही झाल्यानंतर जो पेर निर्माण झालेला आहे त्या संदर्भातली पुढची पावलं ही केंद्राने उचलावी. परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा ही शिथिल करण्यात यावी त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि मग हा फक्त जो काही मर्यादा घातलेली 50%ची तो फक्त मराठा समाजाची मर्यादा नाही आहे. म्हणजे इव्हन 27% राजकीय आरक्षणचे ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा सेट असा झालेला आहे. दुसरा तोच मुद्दा आहे 50%ची मर्यादा क्रॉस केल्यामुळे आरक्षणाची पॉलिटिकल आरक्षण देता येईल हा तिथे मुद्दा आहे. आम्ही त्याला सांगितलं हा मुद्दा फक्त मराठा समाजाचा मुद्दा नाही आहे, ओबीसीचा तोच मुद्दा आहे. ओबीसीचा मुद्दा तर संपूर्ण देशामध्ये आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ओबीसीचा विषय असो, मराठा समाजाचा विषय असो, तुमचं रिव्ह्यू पिटिशन हे जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही म्हणजे ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडे अधिकारात आलेले आपोआप या जजमेंटमध्ये अधिकार आलेले आहेत, जोपर्यंत हे निर्णय जो सुप्रीम कोर्टात दिलेला आहे तो सेटअसाइड होत नाही तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडेच आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुमच्याकडे आज अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या जेणेकरून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकाल. त्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर ती काही प्रक्रिया आहे. पण ती घटना दुरुस्ती करायची जसे EWSमध्ये आपण घटना दुरुस्ती केली किंवा मग घटना दुरुस्ती करायची बाब असो किंवा बाकी जे काही कायदेशीर मार्ग असतील त्या बाबतीमध्ये मराठा समाज असो किंवा ओबीसी बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमध्ये तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या आणि त्यातून तुमच्याकडे आलेला अधिकार जो आज आहे सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे त्यात आपली मदत राज्याला व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्हाला अधिकार मिळणं आम्हाला आनंद होईल, परंतु आम्हाला देत असताना मात्र इतर ज्या अटी आहेत त्या सुद्धा झाल्या तर उपयोग होईल, वरना उपयोग होणार नाही हा त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तुमच्याकडे जो पण अधिकार आहे तो पण हा विषय माणसामध्ये प्रक्षोभ वाढत चाललेला आहे सगळ्या प्रश्नामुळे आणि त्यामुळे हा प्रक्षोभ वाढू नये या दृष्टिकोनातून समाजाला न्याय दिला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीने सकारात्मक भूमिका पावलं उचललेली आहे.
आम्ही सर्वांनी मिळून सभागृहामध्ये विसर्ग पाठिंबा या मुद्द्याला आम्ही दिलेलाच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, हा प्रश्न मार्गी लावावा, अशा प्रकारची विनंती आणि केंद्राने जोपर्यंत त्यांच्याकडे अधिकार आहे सुप्रीम कोर्ट निर्णयामध्ये तोपर्यंत आपण हा निर्णय घ्यावा. या दिवशी अधिकार आमच्याकडे आम्ही गोष्टी प्रक्रिया पाडवा. आता अशोकरावांनी आता मुख्यमंत्र्यांनी एकूण जे 12 मुद्दे सांगितले ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्राईम मिनिस्टर साहेबांना भेटलो. त्यामध्ये 12 मुद्द्यामध्ये आम्हाला 11ला वेळ दिली होती. जवळपास 12:30पर्यंत 1.5 तास या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा. तो डिप्टी सीएम अजीत पवार को आप सुन रहे हैं और इससे पहले आप सुन रहे थे यहाँ पर सीएम उद्धव ठाकरे को और अशोक चौहान को आपने सुना है और उन्होंने बताया है कि जिस तरीके से वज़ीर-ए-आज़म मोदी से बात हुई है ये वाकई में सकारात्मक माहौल में बातचीत हुई है. पीएम से कई जो संवेदनशील मुद्दे हैं उन पर बातचीत की गई है. मरकज़ फैसला ले और मराठा को आरक्षण दे, रिजर्वेशन दे, इस बात को कहा गया है. और पीएम के साथ बैठक में मराठा रिजर्वेशन को लेकर बातचीत हुई है. इस बात का जिक्र किया गया है इसमें. और मरकज़ी हुकूमत इस पर फैसला ले और साथ ही मराठा रिजर्वेशन को लेकर बात की गई है. ताउते जो तूफान आया था उस पर भी बातचीत हुई है. उद्धव ठाकरे ने बताया है कि तूफान से नुकसान की भरपाई को लेकर बात हुई है. और साथ ही साथ उद्धव ठाकरे ने बताया है कि जो जातीय रिजर्वेशन है उसको वो कहा गया है कि वो रियासत का सब्जेक्ट नहीं है, लिहाजा जो मरकज़ी हुकूमत है उसके ऊपर फैसला ले. और कई जो ऐसे संजीदा मुद्दे हैं, मामले हैं, उन पर बातचीत हुई है. और ऐसे में क्योंकि मराठा रिजर्वेशन भी एक संजीदा मुद्दा है, इसको लेकर भी उद्धव ठाकरे ने कहा है कि वज़ीर-ए-आज़म मोदी से बात हुई है. तो आज मेट्रो कार शेड के मुद्दे पर भी बात हुई है, फसल बीमा के मसले पर भी बात हुई है. तमाम कई सारे मुद्दे जो हैं पीएम ने ध्यान से सुने हैं और उनसे तमाम मुद्दों पर चर्चा हुई है. दरअसल आपको बता दें कि आज सुबह ये तीनों पहुंचे थे महाराष्ट्र से दिल्ली और जहां पर वज़ीर-ए-आज़म मोदी से मुलाकात हुई है, जिसमें सीएम उद्धव ठाकरे मौजूद है, डिप्टी सीएम अजीत पवार मौजूद है और साथ ही साथ जो कांग्रेस के लीडर हैं अशोक चौहान वो भी मौजूद हैं. और सीधे तौर पर हम कह सकते हैं कि ये एक बेहद जो संजीदा मामला है उसको लेकर बातचीत हुई है. उद्धव ठाकरे आज ख़ासतौर पर मराठा रिजर्वेशन को लेकर यहाँ पर अपनी बात रखने के लिए पहुँचे थे. और इसके अलावा कई और मुद्दों पर बात हुई है, जिसमें मेट्रो कार शेड का मुद्दा भी है, फसल बीमा के मसले का भी मुद्दा है. और ताउते तूफ़ान के सबब, जो यास तूफ़ान के सबब जितनी भी दिक्कत आई हैं और जितनी भी तबाहियाँ मची हैं, उन सब से लोगों को राहत देने के लिए भी बात की गई है. और क्योंकि किसी भी वर्ग को जो रिजर्वेशन देना कोई रियासत का सब्जेक्ट नहीं है, इसीलिए मरकज़ उसमें दखल दे और इसीलिए मरकज़ी हुकूमत ही इसके ऊपर कुछ फैसला ले, ये बात कहने के लिए पहुंचे थे महाराष्ट्र के सीएम उद्धव ठाकरे. आज मराठा रिजर्वेशन को लेकर उनसे बात हुई है और काफ़ी ज़्यादा संजीदा बातें हुई हैं, संजीदगी के साथ उन बातों को सुना गया है. और इसके अलावा फसल बीमा के मसले पर भी बात हुई है. उद्धव ठाकरे ने अपनी इस प्रेस कॉन्फ्रेंस में इस बात का भी जिक्र किया है. साथ ही आपको बता दें कि जिस तरीके से लगातार महाराष्ट्र में अलग अलग जगहों से मोर्चे निकाले जा रहे हैं और जो मराठा रिजर्वेशन है उसकी मांग लगातार बढ़ती चली जा रही है, उसी के ऊपर आज रियासत के सीएम उद्धव ठाकरे पहुंचे थे वज़ीर-ए-आज़म मोदी से मिलने, उनसे मुलाकात हुई है. साथ ही डिप्टी सीएम अजीत पवार मौजूद थे और साथ ही उनके अशोक चौहान में मौजूद थे. जिसके बाद महाराष्ट्र भवन में एक प्रेस कॉन्फ्रेंस मुनाकिद की गई और फिर जो प्रेस कॉन्फ्रेंस में बताया गया है कि कई अहम मुद्दे थे, कई अहम मामले थे जिनको लेकर वज़ीर-ए-आज़म मोदी से बातचीत की गई है. फिर चाहे वो फसल बीमा का मसला हो या फिर जो कार शेड वाला मामला है उसको लेकर भी बात हुई है. इसके अलावा ताउते तूफान से जो नुकसान हुआ है उसकी भरपाई को लेकर भी पीएम से बात हुई है. उद्धव ठाकरे ने अपनी इस प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ये बात कही.